समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी पूनम चव्हाण स्वामींची फॅमिली यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वामीमय स्वागत करत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थाची कमेंट करा, शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे सर्वात आधी प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. तर बघा, स्वामी समर्थांची सेवा करता सेवेचा अनुभव येत नाही. बरेच प्रश्न कमेंट येतात, बरेच ताई आम्हाला का अनुभव येत नाही, खूप सेवा करते. मी 2-3 व्हिडिओमध्ये हे सांगितले. पण हाताची बोटं सारखी आहेत का? किंवा घरात 10 व्यक्ती असलो तर आपण 10 व्यक्तीचा विचार एक आहेत का? 10 व्यक्तीचं ग्रह एक आहेत का? 10 व्यक्तीचे नक्षत्र एक आहेत का? तसंच आहे. ह्या सेवेने नाही यायला तर दुसरी सेवा तुमच्याला लागू आहे ना. महाराजांनी काय केले, आपण फक्त वेळ दिला पाहिजे सेवेला आणि सेवा ही केलीच पाहिजे, तरच आपण मेवा खाणार आहोत. तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीची फलश्रुती जर घ्यायची असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्टीची नियमावली असते. प्रत्येक संकटांना सामोरे जायचं असतं. तुम्ही सेवा जरी महिना करत असाल, वर्ष करत असाल, 2 वर्ष करत असाल तर तुम्हाला अजून वाटत आहे की मला अजून यातून अनुभव आलेला नाहीये, तर तुम्ही सेवा सोडायची का? तर काही जण विश्वास खूप जणांचा स्वामींच्यावर आहे, पण आपण कुठंतरी करून करून कितो वैतागतो. अशा वेळेस कधीतरी त्रास आहे ना म्हणा, थोडा राग आहे ना म्हणतो सुद्धा की नको, काही सेवेचा अर्थ नाहीये. पण ही तुमची निगेटिव्हिटी असते, तुम्ही बोलत नाहीये, हे तुमच्या कानाकोपऱ्यात कुठंतरी वाईट शक्ती लपलेली असते, ही गोष्ट बोलून जाते. म्हणून आपण त्या गोष्टी थांबवायचे का? बिलकुल नाही. तर तुम्हाला सांगते, पहिल्यांदा तुम्ही तुमचा देव आणि देवारा तपासून घ्या. तुमच्या नजदीकच्या केंद्रात जाणत्या सेवेकरेकडे जावा, घरातल्या देवाऱ्याचा फोटो काढा, त्यांना विचारा ही देव योग्य आहेत का? सर्वात प्रथम तुम्हाला कुणी देव प्रेझेंट दिलेले आहेत का? ते तुम्ही ते देव पूजन करताय का? हेही महत्वाचं त्यांना माहिती द्या, कारण सगळ्या गोष्टी सेवेकऱ्यांनाच माहित नसतात. तुम्ही सांगितल्याशिवाय हे क्लिअर करा. तुमचे देव कोणी प्रेझेंट दिले असले तर तेही सांगा. नसेल तर तुमचं कुठलं काय चुकतंय का? तुम्ही जादाचे देव आणलेत का? कसले कळकटलेले देव आहेत का? कुठे दुखावलेले आहेत का? हे तपासा. तुमचा देवारा योग्य दिशेला आहे का? देवारा योग्यतेचा आहे का? हेही पहा. नंतर सेवा घ्यायला चालू करा. कारण मूळच तुमचा जर पाया भुसभुसलेला असेल, म्हणजे काय, करकटलेला असेल, व्यर्थ गेलेला असेल, खराब झालेला असेल, तर पुढे थर देऊन कसं तो थर राहणारच नाही ना, तोही व्यर्थ जाणार. तर तुम्ही पाया भरभक्कम करा. तुमचा देवारा आपल्या जाणत्या केंद्रात, नजदीकच्या केंद्रात सांगा. अदरवाईज कमेंट करूनही तुम्ही सांगू शकताय की ताई असं आहे, हे योग्य आहे का? तुम्हाला मी कमेंटद्वारे सुद्धा सांगू शकते की तुमचे देवारे चुकीचे आहेत किंवा काय प्रॉब्लेम होतोय. कारण कसं असतंय, मेन मुद्दाच इथं जर आपण बदल नाही केला तर आपल्याला त्याचा त्रास 100% होतोय आणि आपण केलेली फलश्रुती म्हणजे सेवा काय वाया जात नाही. महाराज आपली सेवा लिहून ठेवतात, परंतु आपण खूप आर्थिक ठिकाणी अडकलेलो असतो. मग आपल्याला त्यावेळेस गरज असती, ती वेळ निघून जाते, असं होतं कधी कधी. मग ह्यासाठी आपण काय करायचं, देवारा बदलायचा. योग्य देव, जे मोजकेच देव, आपले कुलदैवत, कुलदेवी स्वामी महाराजांच्या पादुका, त्यानंतर अन्नपूर्णा, शिवलिंग, तेही बिना नंदीचं आणि बिना नागाचं आणि पंचधातूचं असावं. अन्नपूर्णा सांगितलं, बालकृष्ण आणि गणपती बाप्पा. तुमचं जर कपॅसिटी असेल तर कुबेर यंत्र, श्रीयंत्र, लक्ष्मी यंत्र, ह्याच्या व्यतिरिक्त कोणताही देव तुमच्या देवाऱ्यात नसला पाहिजे. पहिली गोष्ट. आणि घाट राहिला म्हणजे गोष्टी तुम्ही चेंज केल्या ना तर सगळ्या गोष्टी तुमच्या जागेवर बसणार. आता मी तिथून पुढच्या सेवा सांगते. तुम्हाला जर काही गोष्टीचा त्रास होतोय, बरेच प्रश्न येतात बघा की माझा मुलगा खूप व्यसनाधीनता झाला, खूप दारू पिते, काही केलं तर त्याची दारू सुटत नाही. तुम्ही जबरदस्ती दवाखान्यात नेऊन गोळ्या जरी दिल्या तरी त्याला म्हणजे त्या व्यक्तीला लागलेली ती घाण सवय सहज जाणार आहे का? हो, नाही जाणार. कारण कसं असतंय, कुठल्याही गोष्टीला वेळ यावी लागते. ती चांगली वेळ येण्यासाठी आपण स्वामी समर्थ महाराजांनाच ते आणून द्यायचं, त्या सेवेतूनच आणायची. आणि आत्ता दत्त महाराजांच्या प्रत्येक जन्माचा उद्धार केल्याशिवाय घरात कुठली सेवा सफल होत नाही.
त्यामुळं पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या ज्या काही सिद्ध मंगल तोडगे आहेत ते तुम्ही करा. 100% रिझल्ट आहे, अनुभूती आहे. अशक्य ही शक्य करतात स्वामी, सदैव पाठीशी असतात ते आपले स्वामी. तो कितीही वाईट असला तरी त्याने प्रेमापासून जरी स्वामींना हाक मारली तरी महाराज सगळे विसरतात आणि त्याच्या हाकेला धावून जाणारे स्वामी जर तुम्ही सेवा करत असाल तर त्याचा मेवा तुम्हाला निश्चित देतील. तुमची मुलं खरंच खूप व्यसनाधीनताकडे जर सरकली असतील तर बाहेर काढा, कुठेही लाजू नका. आपल्या मुलांना चांगल्या मार्गात जर अडायचं असेल तर तुम्ही बेधडक कमेंटद्वारे विचारा, तुमच्या केंद्रात जाऊन सांगा, स्वामींना सांगा. बघा कशी प्रचिती येते. रुद्रयंत्राचं पठण करा, रुद्रयंत्राचा अभिषेक करा, त्यांना पाजा. 41 दिवसाची सेवा आहे, सलग करा, त्यांना पाजा. 42 दिवसातून ती व्यक्ती निर्व्यसनी होणार का, तर 100% होणार. दुसरी गोष्ट, त्याच्यावर जर कुठली वाईट शक्तीची ताकद जर पोचली असेल तर ह्या गोष्टी त्याच्यावर सिद्ध मंगळ होत नसल्या तर तुमच्या घरी रोज तुम्ही श्री सूक्ताचं पठण करता का हे तुम्ही लक्षात ठेवा. तारक मंत्राचं पठण करता का, 11 माळी जप करताय का, अध्यायचं पठण करताय का, हे तुम्ही विचारात घेतले का, ह्या गोष्टी तुम्ही पडताळा. कसं असतंय, श्री सूक्तनं घरात खूप प्रचिती येते, खूप म्हणजे खूप प्रभाव पडतो. म्हणजे ह्या सेवेची प्रचिती काय असते तर आपल्या कुलदेवीची एक आपण सेवा करल्याची, आपल्या हातून पूजा केल्याचं एक फल मिळतं, फलश्रुती मिळून जाते. आणि कुलदेवीचा कुलाचार जिथे होतो ना, ती कुलदेवता त्या कुटुंबाला खूप आशीर्वाद तर देतेच परंतु पाठीशी सदैव राहते. मग आपला मुलगा असो, मुलगी असो, सून असो, नवरा असो, दीर असो, सासरे असतील, बंधू असतील, कुठल्याही वाईट मार्गाला जाणार नाही, जाऊन देणारच नाही स्वामी समर्थ. काय करायचं असते, सेवा करा, वेळ द्या. वेळ नाही असं कुणी म्हणूच नका, कारण सगळ्यांना कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो आणि कष्टाला आध्यात्मिकचा जोडगा दिल्याशिवाय आता पर्याय नाही. तर हे व्हिडिओ कशासाठी करतात, बरेच जणांच्या मला व्हॉट्सअपद्वारे, कॉलिंगद्वारे जे कमेंट येतात, पुन्हा कोणाला किती वेळ सांगायचं, म्हणून व्हिडिओची लिंक मी तुमच्यापर्यंत पाठवणार आहे. तुमच्या मुलांना कसं सुधारायचं ते मीही सांगते तुम्हाला. की एक व्हिडिओ आधी केलेले की तुम्ही जर ते रुद्राचं पूर्ण पठण केलं आणि ते पूर्ण पाणी अमृत म्हणून त्या व्यक्तीला प्यायला दिलं असतं, 41 दिवसाची सेवा, 41 दिवस पार पडला की 42 दिवसापासून तुमचा मुलगा खूपच शांत, खूप त्या व्यसनाधीनताच्या पलीकडे म्हणजे जे आध्यात्मिकच्या अलीकडे असतं असं गुणकारीच होणार आहे. पण तुम्ही ते करणार आहात का, तर ते कसे करणार आहात, मनापासून. तुम्ही ते रुद्रयंत्राला अभिषेक घालताय पण चित्त तुमचं कुठं, इकडे तिकडे, मन इकडे, अर्थ नाही, त्या गोष्टीला अर्थ नाहीये. इथं पण तुमची चूक होते. म्हणजे मला सांगायचं हेतू काय की 2-3 सुद्धा म्हटलं की आम्ही हे अनुभवलं आहे, केलं आहे. अरे पण तुम्ही कसं केलं, कारण अशी पहिली गोष्ट, त्या गोष्टीने तुम्हाला गुण आला नाही पण तुमचं मन खचावलं, तर ती कशामुळे, तुम्ही जन्माला येताना कर्माचे भोग घेऊन येतात, अदरवाईज तुमचे वाईट कर्म जास्त असते. तिसरी गोष्ट, तुम्ही ज्या काही सेवा सांगितल्या त्या केल्यात पण त्या मनापासून केल्यात का, स्वामी स्तवांपासून सुरुवात केलीय का, महाराजांना आज्ञा केली का, महाराजांना तुम्ही सांगितलंय का ह्या गोष्टी, नाही. चौथी गोष्ट, तुमच्या घरी पितरांचा त्रास असेल, त्या घरी मुलगा, नवरा, दीर व्यसनाधीनता असतो, 100% असतो, त्याची दारू कधीही सुटणार नाही. त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुमच्या पितरांचा जर त्रास कमी करण्यासाठी कुठं जाऊन शांती करायची नाही, 1 रुपया घालवायची गरज नाही. तुम्ही जर एकादशीला श्रीमद संक्षिप्त भागवत 700 श्लोक ही पारायण करून बघा. 12च्या 8 पत्र्यावर 1 घास कवळ्याला नैवेद्य दाखवा, मुंग्यांना साखर थोडीशी टाका आणि जी काही तुम्ही देवाचा कुलाचार करताय पंचमहायज्ञ हे मनापासून करा. गाईला 1 घास नैवेद्य दाखवा. ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना, तुमच्या घरी कुठलीच व्यक्ती निर्व्यसनी म्हणजे व्यसनीदान होणारच नाही. अदरवाईज स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरी झाल्यामुळे तुमच्या घरातील हळूहळू संपूर्ण व्यक्ती या मार्गात येणार आहेत. म्हणजे काय, संपूर्ण घर तुमचं स्वामीमय होणार आहे. तुम्हाला 100% स्वामी समर्थ महाराजांचा रिझल्ट मिळणार आहे. परंतु तुम्ही ते केले का, अनुभव घेतलाय का, नाही. तुम्ही 20 दिवसाची सेवा करताय, 22व्या दिवशी म्हणते की माझ्या मुलाला गुण नाही. कसा येईल गुण, तुम्हाला जी काही गोष्ट सांगितली ती तुम्ही पूर्ण करतच नाही ना.
तुम्हाला 41 दिवसाचा रिझल्ट सांगितलाय. तुम्ही सलग 41 दिवसाची सेवा करायची. रुद्राचं पठण 41 दिवस मन लावून एकाग्रतेनं. तुमचं जर चंचल मन झालं असलं तर तुम्ही ऑन द वे तिथून उठायचं, शांत बसायचं. जेव्हा तुम्हाला वाटलं की आता मी सेवेला बसू शकते, माझं मन व्यवस्थित झालंय, चंचल न होता स्थिर झाले, तेव्हाच तुम्ही तुमच्या देवाऱ्याजवळ जावा. तर 10 व्यक्तींचं ग्रह एकसारखं नसतं. एका आईच्या पोटातून जन्म घेणारे 10 व्यक्ती जरी असलो तरी त्यांचं नशीब स्वामी महाराजांनी किंवा ब्रह्मांड नायकाने एकसारखं लिहिलेलंच नसतं. तेव्हाच बापाने जन्म दिलेला असतो, त्याच आईने जन्म दिलेला असतो. पण प्रत्येकाचं नशीब एकसारखं आहे का? बिलकुल नाही. मग तुम्हाला एका सेवेने नाही फरक पडला, दुसरा करा ना. तुम्हाला पित्राचा त्रास असेल, भगवद्गीता वाचा. 700 श्लोक पारायण करायला किती वेळ लागतोय आणि शिवाय पुण्य आहे. तुम्हाला कुठं पैसे घालायची गरज आहे का? 42 रुपयाचं तुम्ही एकदा जर तुम्ही पोथी आणली आणि ती जर पोथी वाचायला चालू केली तर पुण्याचं दान कोणाच्या पदरी पडणार आहे? तुमच्या घरातील संपूर्ण पित्रांचा नाश दोष होणार, पूर्ण नष्ट होणार आहे. आणि पित्रांचा त्रास कोणाला नाही असं कोणीच म्हणू नका. प्रत्येकाच्या घरी पित्रांचा त्रास हा असतोच, प्रत्येकाला असतो. गेले 6 वर्ष मी ही सेवा केल्या तेव्हा माझ्या घरातील पित्रांचा त्रास 100% पूर्णतः मुक्त झालेला आहे आणि नुकता मोकळा नाहीये. तर त्यासाठी बरेच प्रकार करावे लागतात. एका ह्याच्या आलं तर महाराजांनी आपले परमपूज्य गुरु माऊलींनी बरेच सेवा सांगितल्यात, आपण त्या करायच्या. आपल्याला खर्च करायचा आहे का शाळेत कुठं जाऊन? बिलकुल नाही. विश्वास ठेवायचा स्वामी समर्थ महाराजांच्यावर आणि त्या सेवा रेग्युलर करा. तुम्ही फक्त सेवा करा, तुमच्या मनात एक पॉझिटिव्हिटी आणा. म्हणजे काय? सकारात्मक भावना आणा की मला ही सेवा करायची आहे आणि या सेवेने मला फरक पडणार. 100% मी प्रत्येक वेळी सांगते तुम्हाला, 50% तुम्हाला रिझल्ट तिथंच भेटलेला असतो, 50% फक्त सेवा करायची असतात. त्या सेवा फक्त तुम्ही मन लावून करा. तुम्हाला 1 तासाची करायची ना, अर्धा तासात करा. अर्धा तास तुम्ही संध्याकाळी करा, सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास करा. पण तेव्हा ना आपण तासाची जर असलं ना, कंटाळा येत असला ना, तर सकाळी 30 मिनिटं आणि संध्याकाळी 30 मिनिटं करा, असा वेळ काढा. पण मनापासून सेवा करा. बरेच मुलं म्हणजे मी सांगते की नाही, एवढं म्हणजे प्रश्न यायला लागलेत केंद्रात की खूप मुलं म्हणजे प्रमाणाच्या बाहेर व्यसनाधीन झालीत की त्यांच्या शरीराचे पार्ट पूर्ण खराब झाले. काय करायचं त्या मुलांच्या आई वडिलांनी? नुसत्या मुलांचे लग्न झालेले आहेत, काही मुलांना 1-2 वर्षाची मुलं आहेत. काय करायचं त्या बायकोनं त्या मुलांना? हा विचार ती लोक करत नाहीत. आई बाप धडपडतात, केंद्रात येतात, पण त्यांच्या धडपडीनं होते का? नुसतं नाही होत. पण ती मुलगा येऊ शकत नाही, त्याला त्याच्याशिवाय काही सुचत नाही. वाईट शक्ती शिरलेली असती, त्याच्या अंगात ते भूत असते. भले का उद्या का मृत्यू होईना, त्याला काही फरक पडत नाही. फरक पडतो मागच्या माणसांना. म्हणूनच तुम्ही प्रत्येक घरातील व्यक्तीने हा उपाय करा. परमपूज्य सद्गुरू गुरु माऊलींनी अतिशय सुंदर तोडगा दिलेला आहे. रुद्राचं पठण, श्रीमद संक्षिप्त भगवत, 12च्या आधिपत्र्यावर नैवेद्य, स्लॅपवर नैवेद्य, गाईला थोडासा घास. सिटीमध्ये राहत असाल, तुमच्याकडे गाय नसेल काही हरकत नाही, मुंग्यांना थोडीशी साखर टाका, पंचमहायज्ञ करा, रोज सेवा करा. ह्या काही याला काही 100-200 रुपये खर्च नाहीये. घरात अगरबत्ती असते, हळदी कुंकू असतं, अष्टगंध असतो. स्लॅपवर 1 घास टाकायला, आपला जेवणातला 1 घास म्हणजे काही खूप जास्त मोठा नाहीये, तो टाका. आणि संक्षिप्त भगवद्गीता एकदाच 42 रुपयाची घरी आणा. कायमस्वरूपीची ती पोथी आपल्या घरी राहते, रोज वाचा. 15 दिवसातून एकदा वाचा, तरी वाचा. महत्वाचं काय आहे? आपल्या घरातील पूर्णपणे टेन्शन मुक्त झालं पाहिजे, मुलगा व्यसन मुक्ती झाला पाहिजे, घरात शांतता लाभली पाहिजे, स्वामी समर्थांचा वास घरात आलाच पाहिजे. ह्या गोष्टी तुमच्या मनाशी ठाम झाल्या 100% रिझल्ट येणार. सकारात्मक मनापासून सांगते बघा, तुम्हाला ज्या काही सेवा सांगतो ना त्या तुम्ही आत्मसात करत जा, मनापासून स्वीकारत जावा. कुठल्याही गोष्टीचं कसं असतं माहितीये का? अनुभव घ्यायचा, खर्च नाही करत. तुम्ही नको तिथं करताय ना खर्च, ह्याला खर्च आहे का? ह्याला फक्त वेळ द्या, ट्राय करा. विश्वास बसण्यासाठी तुम्ही काय करा, एक दिवशी 7-8 दिवस वेळ काढा आणि ह्या गोष्टी करायला लागा. महाराज तुमच्याकडून करून घेणार हे मला माहिती आहे, कारण तुम्ही स्वामी सेवेकरी आहात म्हणून आज व्हिडिओ बघताय. तुम्ही स्वामींना कुठं तरी मानताय म्हणून हा व्हिडिओ बघताय. स्वामी समर्थांचा टायटल वाचताय म्हणून हा व्हिडिओ ओपन करताय. म्हणजे तुमच्या मनात कुठे ना कुठेतरी स्वामी सेवेकरीची आस आहे, स्वामींना मानण्याची आस आहे. तुम्ही एक स्वामींचे भक्त आहात आणि स्वामींनीच तुम्हाला निवडलेला आहे म्हणून तर हा व्हिडिओ तुम्ही पाहताय. आणि परमपूज्य गुरु माऊलींची
स्वामींची अशी इच्छा आहे की हा तोडगा तुमच्यापर्यंत पोचला गेला पाहिजे. तुमच्या घरात कुठेतरी आता पुण्याईचा मार्ग येणार आहे आणि सुधारणार. फक्त तुम्ही काय करायचं, एक पाऊल असा पूर्ण टेकून ठेवायचा. 7 पावले स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडे येणार आहेत. त्याच्याबरोबरच परमपूज्य गुरुमाऊलीही येणार आहेत. जर 2 व्यक्ती तुमच्या घरी आले ना सेवामार्फत, सगळा उद्धारच झाला तुमचा म्हणायचा. फक्त विश्वास ठेवा. माझ्या असे अग्निसेवेकरी बंधूंनो, भगिनीनो, ताईंनो, माईंनो, छोटी मोठी तुमची बहीण असेल त्याने सगळ्यांना मनापासून सांगते, खरंच तुम्ही एक वेळ काढून एक मासिक सप्ताह द्या आणि तुम्ही मी सांगते त्या सेवा करा. अनुभव घ्या, थोडा तरी अनुभव 100% तुम्हाला येणार. कारण मला माहिती आहे माझ्या केंद्रातल्या प्रत्येक व्यक्तीला या गोष्टीचा अनुभव आलेला आहे. काही गोष्टींना नाही आलेलं सांगितलं ना, एका आईच्या पोटातून 10 मुलं जरी जन्माला आली तर त्यांचं नशीब एकसारखं लिहिलेलं नसतं ना. बाप तो असतो जन्म देणारा, आई ती असती, मग काय वेगळं असतं मुलांच्यात. पण त्यांचं नशीब वेगळं असतं ना, तसंच असतं. एका सेवेने नाही आला ना, ऑप्शनला दुसऱ्या सेवा ठेवल्यात ना, त्या ऍड करा आणि बघा, अनुभव घेऊन बघा, 100% अनुभव येणार. श्री स्वामी समर्थ.